कुठं होतास सांगून मी गेला नाहीस. जीवाला नुसता घोर लागलाय. कुठं कुठं गेला होता सांग बघू. अरे ज्योती बोल की, कुठं होतास? अरे समधी काळजीत होती. अरे बोल की ज्योती. आता काय बी नसलं भाऊजींचं, कुठं काय घोळ तर करून आलं नसत्याल ना व. तू गप्तीस का वाईस? कशाला उगाच तोंडाला येईल ते बोलायचं हा? हा व काही न बोलता तसेच निघून गेले म्हणून राहिले. काही झालं का काय? तुम्ही कशा पायी माझ्यावर चिडताय? चिडू नका तर काय करू हा? आधीच काय झालंय ठाव नाही आणि घोळ आणि ह्याव त्याव कशाला बोलायचं? बस मी कशा पायी भांडताय? सावी जा जरा बघ काय झालंय ते. तुझ्या या पोराचं रोज काहीतरी नवीन असतंय. जरा का घराबाहेर पडला की जीवाला घोर लागून राहतोय. आज काय होईल आणि काय नाही. मी अभि तेच म्हणत होते. देवा, आता अजून काय नवं वाढून ठेवलंस रे बाबा. काय झालं व? बाहेर समधी तुमच्या संग बोलत होती आणि तुम्ही परीक्षा चांगली गेली ना व? अव बोला की, परीक्षा चांगली गेली ना व? बोला की घडाघडा काय. रामचंद्र नावाचा माझा एक मित्र आहे तालमीतला. आपल्या घरात जी हत्यारं आहेत ती त्याची आहेत. त्याने ती मागितली होती. आज त्याला हत्यारं द्यायचं ठरलं होतं. अव त्यात काय मग एवढं, देऊया की. आपल्याला काय करायचे हत्यार? कधी द्यायचे आहेत सांगा, आता जाऊन देऊ. ब्रिटिशांनी पकडला त्याला, फाशी दिली त्याला. अव कशा पायी नडायचंय त्या गोऱ्यासनी? तुम्ही तसलं काही करायच्या विचारात नाही ना व? तुम्ही काय ते क्रांतीच्या का कसल्या वाटणं जाणार नाही ना व? हवा बोला की काहीतरी. माझ्या जीवाला असलं घोर लावायला आवडतंय वय तुम्हासनी? काय सांगू तुला? तुम्ही त्या क्रांतीच्या वाटणं जाणार नाही हेच सांग. तुला मी खरं बोलायला हवंय का तुला जे आवडेल ते सांगायला हवंय? जे काय असेल ते खरं खरं सांगावं आणि घडा घडा बोला. तुम्ही असं डोसक्याची शिर ताणून विचार करायला लागले का मला सुचायचं बंद होतंय? या देशातून ब्रिटिशांना हुसकावून लावायचंय मला. पण त्याकरता काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. हवं तुम्हासनी बी त्या गोऱ्यांनी त्या रामचंद्रासारखं पकडलं म्हणजे काय होईल याचा विचार केलाय का कधी? घरच्यांचं काय होईल, माझं काय होईल? तुमच्या विचारानं तर पाऊल पुढं पड ना. पण स्वार्थ झाला, स्वार्थ झाला हा. वा, आपल्या माणसांचा विचार करण्यात कसला आलाय स्वार्थ? आपण प्रत्येक जण आपल्या देशाचं आणि समाजाचं काहीतरी देणं लागतोय. आपलं देशप्रेम देशप्रेम नुसती बडबड करून काय होणार आहे? देशासाठी काही करायला नकोय. क्रांती होईलच, एक तर रामचंद्राच्या मार्गानं, नाही तर शिक्षणाच्या मार्गानं. आबा झालं? निघायचं का मग? आबा मी काय म्हणतो का निकाल लागूस तर मी बी येत जाईन मायात कामाला. तेवढाच हातभार बी लागल. हे बरं झालं. तसं बी कुणी गडी आपल्याकडे याय तयार नाही आणि तू आलास तर तेवढाच भार कमी होईल.
येतोच मी. फक्त जरा तालमीत जाऊन येतो. तिकडं जायचंच आहे का? लगेच येतो की जाऊन. बर बर, जा जा, लवकर जा. लवकर जाशील तर लवकर येशील. होय, माझ्या भाकरी बी मळ्याकडेच पाठव ग. चल राजा चल. आओ नाही, मी काय म्हणते, ज्योतिष स्वतःहून कामाला यायला लागलाय तेव्हा तुम्ही बी आता आबूला सोडा. हा, स्वतःहून यायला लागला म्हणजे काही उपकारच करतोय वय. यायलाच पाहिजे. यो राजा नाही का, रोज स्वतःहूनच येतो. ए हसू नको, चल आपल्याला उशीर होतोय. स्वतःहून कामावर यायला लागला. बाप लेक सारखेच आहेत. दोघांच्या विमानात काय चाललं असेल कुणाला बी कळायचं नाही. नाही 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 मोरोबा, आता परीक्षा संपलेली आहे, नंतर नोकरीच करायची आहे, असं समजून तालीम चुकू नकोस म्हणजे झालं. हा मोरोबा, नाही तर तू नेहमी तालीम चुकवण्यासाठी कारणाच्या शोधात असतोस. अरे आज आलोय ना, का उगा आपले मोरोबाला बोलायचंय म्हणून बोलत सुटलाय. आती बोललात ना तर मी निघून जाईन ना माझ्या परममित्राकडे, नारायणाकडे. एवढे वाईट दिवस नाही आलेत तुझ्यावर, आणि आम्ही असेपर्यंत ते येऊही देणार नाही. पण तू दुपारी काय म्हणत होतास रे? कुठला तरी रोग आलाय आणि त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडायला नको, ती काय कारण नव्हती? अरे मग खोटे आहे का ते? साथीचा रोग पसरतोच आहे की काय होती? होय, फारच झपाट्यानं पसरायला लागलाय. कितीतरी जणांना या रोगाची लागण झाली. अशी साथ या आधी कुणी पाहिली नव्हती असं म्हणतात. हा रोग लवकरात लवकर जावो. जाईल जाईल, काळजी नसावी. जाईल जाईल म्हणजे कसा? आपोआप. अरे त्याकरता कुणीतरी काहीतरी उपाय योजना करायला नकोत का? अगदी बरोबर आहे. नाही 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 नाही, केशव भटाने फक्त एक यज्ञ केला की त्या साथीचा रोग समूळ नष्ट होऊन जाईल बघ. साथीचा रोग काय, त्याचे संपूर्ण खानदान नष्ट होऊन जाईल बघ. तर यज्ञ करून असे जर रोग जात असते ना तर मग औषधांची गरजच पडली नसती. अरे यज्ञ करताय सदा काय गोवंडे, कुठे निघालास? आणि हे सामान कसलं घेऊन निघालायस? काही नाही, किरकोळ साहित्य आहे. सगळे ठीक आहे ना? चेहरा पडलेला दिसतोय काहीसा. घरी सगळ्यांनी अंथरूण धरले आहे. साथीचा आजार घरापर्यंत आलाय, त्यामुळे घरची सगळी कामे मलाच करावी लागतायत. निघतो. सखा, पाहिलंस ना, साथीच्या रोगाचा परिणाम आहे हा. म्हणूनच म्हणत होतो घराबाहेर नको पडूया. खरंय, कितीतरी जणांना याची लागण झाली आहे. त्या मिशनरी हॉस्पिटलमध्ये चांगला उपचार करतात, पण लोक तिथं जायला नकार देतात. हो का? तर म्हणे धर्मभ्रष्ट होतो यांचा. मला नाही, या मूर्ख लोकांचा काही समजतच नाही. एक वेळ मरण पत्करतील पण मिशनच्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीत. अरे धर्म म्हणजे काय हे तरी कळतो का तुम्हाला? ठाऊक आहे काही? तुम्ही कशाला उठला? आराम करा, आजार अजून बळावेल. काही नाही होत मला. तुम्ही एकट्यानं किती काय काय करणार? द्या द्या ती पिशवी. फार शहाणे आहात. अहो ज्वर आहे तुम्हाला, तुम्ही आराम करा बरं.
अहो नका काळजी करू, मला काही नाही होत. सांगितलेलं कळतंय ना तुम्हाला. अशा काळात घेता येईल तेवढा आराम घ्यावा माणसाने. तुम्ही झोपा बरं. अहो पण मी आता उठणारच होते. स्वयंपाक करायचा बाकी आहे, धुणी भांडी बाकी आहे, सगळी कामं बाकी आहेत. हो ज्वर आहे तुम्हाला, अशात पाण्यात जाणार आहात का तुम्ही? अहो मग ही कामं कधी करायची? आणि याआधी आजार पण नाही आलं का आपल्या घरात? या अशा अवस्थेत पण मी केली आहेत कामं. ते काही नाही, तुम्ही आराम करा. यापूर्वीचं निराळं होतं, आता साथ आहे. मी करतो सगळी कामं, तुम्ही आराम करा. नाही नाही, नवरा घरातली सगळी कामं करणार आणि बायको झोपून राहणार, बरं दिसतं का ते? कुणाला बरं दिसतं का? आणि घरात कोण येणार आहे पाहायला? ते काही नाही, तुम्ही आराम करा. अहो, आणि मला काही लागलं तर मी तुम्हाला उठवतो, मग तर झालं. हो तुम्ही आराम करा, झोपा तुम्ही. सावकाश. हाय परमेश्वर, ये गेले. आबा, ज्योती कामाला आला ते बरंच झालं नाही काय? काय कुणास ठाव. बरं, ज्योती कामाला आला की काम एकदम पटापटा होत्यात. वय का? हे कौतुक आहे का टोमणा आहे? हाय का आता? एवढं कौतिक करतोय तरी तुला टोमणं वाटतात होय? त्या परीस टोमणंच मागलं असतं तर बरं झालं असतं की गाड्या. हा? राजा, समद सामान नीट आत ठेव. होय. चला. आज तुमच्या आवडीची भाजी केली. काही खाऊ नाही ना वाला? कुठं खाणार? मळ्यातच की. चिकू पेरू असं. नाही नाही, अजिबात नाही. मग एवढ्या दिवसानं मळ्यात जाऊन कसं वाटलं? एकदम छाक वाटलं. खरं तर मला मळ्यात जायला आवडतं सावित्री. ते शाळा आणि तालमीमुळे काही वेळच मिळायचा नाही, नाही तर मळ्यात जाणं बंदच केलं नसतं मी. तालमी तुम्ही एकलेच जाताय ना व? का बाकीची बी येत्यात? येतात, बाकीचे पण येतात. काल तालमीकडे चाललो होतो तेव्हा रस्त्यात गोवंडी दिसला होता. बोलला नाही पण माझ्याशी. जाऊ द्या व, आपल्याला काय करायचंय? आपल्याशी ज्यांचं चांगलं आहे त्यांच्या संग आपण चांगलं राहायचं. ज्यांना आपलं पटत नाही त्यांच्यापासून लांबच राहायचं. अरे वा सावित्री, तू अगदी माईसारखं बोलायला लागलीस की आता. पण गोवंडेला माझ्याशी बोलायचं नाही हे त्याच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून तो तसं करतो. त्याला माझ्याशी बोलायची इच्छा आहे हे मला कळतं की. त्यासनी वाटलं बोलावं तर बोलत्यात, नाहीतर राहिलं. त्यांना आपली काही मदत लागली तर आपण करायची. बाकी कशा पायी त्यांच्या वाटेला लागायचं. वय, पण अलीकडं त्याला घरातली सगळी कामं एकट्यालाच करावी लागतात. त्याच्या घरच्या सगळ्यांनी अंथरून धरलेलं आहे. सावित्री, हा साथीचा रोग पुण्यात फार वेगानं पसरतोय बरं. अरे सदा, आमचं सगळं करत करत तुलाही लागण झाली की काय? बहुतेक कणकण आल्यासारखं जाणवतंय, शिवाय घसाही खवखवतोय. पण तू नको काळजी करूस. मग वैद्याने दिलेलं औषध खातोस का? खाल्लं मघाशीच, जरा वेळ बरं वाटलं आणि मग पुन्हा सुरू झालं. वैद्यांच्या औषधाचा काही उपयोग होईल असं नाही वाटत मला.
आई, आपण मिशन हॉस्पिटलमध्ये जाऊया का? तिथे गेले की लगेच बरं अजिबात नाही. सांगून सांगून थकले मी. तुला किती वेळा सांगू की मी त्या ख्रिस्ती लोकांच्या जागी जाणार नाही म्हणून. अगं काय होणार आहे गेल्यावर? उगाच का नाही म्हणायचं? मला नाही माहित काय होणार ते, पण मी नाही येणार. आई, नाही तो हट्ट कशासाठी? जीवावर बेतेल तुझं असं वागणं. माझं आई, तू वाद घालू नकोस. मी सांगितलं ना एकदा नाही म्हणून. आणि उगा शाळेत जातोस म्हणून स्वतःला शहाणा समजू नकोस तू. पुन्हा त्या ज्योतीच्या नाताला लागलायस वाटतं. हे सगळं खूळ त्यानेच तुझ्या डोक्यात भरवलेलं दिसतंय. नाही, तू सांगितल्यापासून मी त्याच्याशी बोललो देखील नाहीये आणि इतरांशीही अगदी थोडकंच बोलतो. शाळेत अगदी एकटाच असतो मी. अशा संकटाच्या वेळेला मदतीला धावून येतील असे नातेवाईक तर नाहीतच, शिवाय मित्रही. काही फरक पडत नाही. तू तिथे शिक्षण घेण्यास जातोस, मित्र बनवायला नाही. आणि तसंही आता शाळा संपली आहे तुझी. उत्तीर्ण झालास की चांगली नोकरी मिळेल तुला. मग कुठले आले ते मित्र? आई, मला एक सांग, तुला मिशनऱ्यांची औषधे नकोयत आणि मिशनऱ्यांची नोकरी चालते, याला काय म्हणावे? तुला काय म्हणायचंय ते म्हण, पण मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. तसाही तू हल्ली फार विचित्र वागतोस. आई, ज्योती, तू इथं? अरे तुझ्या घरचे सगळे आजारी आहेत असं कळलं. बघू कशी. ठीक आहे सगळे, तू जा. ठीक आहे, मी जातो. पण काही लागलं तर नक्की सांग. हो सांगतो. जा तू जा. सदाशिव, उठू नको. पडून राहा. अशक्तपणा आहे अंगात तुझ्या. अरे ज्योती, तू इथे? होय, काल रात्री तुला काही मदत हवी आहे का विचारायला आलो तर माझ्या समोरच चक्कर आली तुला. मी होतो म्हणून ठीक, नाही तर सरळ खाली पडला असतास. तेव्हाच मला शंका आली तुला पण लागण झाली असणार, म्हणून मिशनरी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुझ्याकरता औषधं आणली. ती घे. साथीचा रोगाचा काही भरोसा नाही सदा. पुण्यात फार वेगानं पसरायला लागलाय हा. असो, मी इथंच आहे, म्हणजे तुला काही अडचण येणार नाही. आणि सावित्री बी आले, तू पडून राहा. काय ग, काय झालं? तुम्ही एवढं काय काय करताय आमच्यासाठी. तुमचे आभार कसे मानायचे? आपल्या माणसाचा आभार मानायचं नसत्यात. आणि मग आपला माणूस म्हणायचं कशा पाहिजे? आडी अडचणीला मदतीला नाही आले तर काय उपयोग आहे? असं नाही हो, पण आमचे हे तुमच्या नवऱ्याबरोबर बोलत सुद्धा नाहीत. आणि तरी पण तुम्ही. एक तर तुम्हाला आवजाव करणं बंद कर, आणि दुसरं म्हणजे एवढा विचार करू नगस. ते बोलतील नाही बोलतील त्यांचं त्यांच्यापाशी. तर दोस्त आहे म्हणल्यावर एवढं व्हायचं. तू विचार करू नगस. झोप तू, गुमान पडून राह. आधीच बरं वाटत नाही, त्यात हे असले विचार म्हणजे लय त्रास होत. यांनी औषधन काय काय दिलंय म्हणून त्यांना बरं वाटेल. झोप तू. म्या काय तर खायला करते आणि मग तुला उठव. हो, झोप.